नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगरमध्ये भरदिवसा 2 गटात तलवारीने हाणामारी झाली. पैशाची देवाणघेवाणीतून राजकीय व्यवसायातून 2 गटामध्ये हा राडा झाला. हिमायतनगर येथील बाजारपेठेत आज दुपारी 12:30च्या सुमारास उमर चौकात हा राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी तलवारी, चाकू यासारख्या धारदार शस्त्राचा वापर करत एकमेकांवर वार केले. या घटनेत शेख शाकीर, शेख रईस आणि शेख कलीम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमीपैकी शेख रईस व शेख कलीम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील विष्णुपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर शेख शाकीर यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर हिमायतनगरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस ठाण्यामध्ये आज उमर चौक या ठिकाणी 1200 वाजता फिर्यादी जो आहे शेख शाकीर हुसेन मोहम्मद हुसेन 38 वर्ष हा उमर चौकमधला राहणारा रहिवासी आहे. ह्याने 2000 रुपये उसने ह्याने एकाला दिले होते. ते उसने दिले होते त्या एका इसमाला, त्याचं नाव आहे शेख अहमद उर्फ तहारी. त्याला 2000 रुपये उसने दिले होते. ते 2000 रुपये त्यांनी मागितले त्याच्याकडून. त्या कारणावरून त्यांचा तो वाद झालेला होता आणि त्या वादावरनं हे पैसे 2000 रुपये उसने मागितले म्हणून शेख ताहिर जो आहे, शेख अहमद उर्फ तहारी, हा त्याच्यासोबतचे शेख इलियास, शेख कलाम, त्याचे इतर 3 भाऊ, 2 चुलत भाऊ यांच्यासह येऊन त्याने तलवारीने आणि चाकूने फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे फिर्यादीच्या हातावर आणि फिर्यादीचा जो भाऊ आहे, फिर्यादीच्या भावाच्या पोटावरती चाकू खुपसलेला आहे. आणि जो काका आहे त्या काकाला शेख लाल मोहम्मद, शेख कलीम यांच्या छातीवरती उजव्या बाजूस चाकू मारून जखम केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण फिर्यादीच्या जबाबाप्रमाणे आपण हिमाचल पोलिसांनी गुन्हा क्रमांक 90/2026 कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 118(1), 118(2), 115(2), 352, 351(2), 4 सह BNS सह 4 भादवी यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. नमूद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने 5 आरोपींना आपण सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास हा चालू असून हा गुन्हा जो आहे हा कोणत्याही राजकीय वादातून घडलेला